सफन्या अध्याय 1 यहूदाचा राजा आमोन याचा पुत्र योशिया याच्या कारकिर्दीत सफन्या बिन कुशी बिन गदल्या बिन अमर्या बिन हिजकिया याला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले ते हे, मी भूपृष्ठावरून सर्व काही निखालस नाहीसे करीन असे परमेश्वर म्हणतो. मी मनुष्य व पशु नष्ट करीन. मी आकाशातले पक्षी, समुद्रातले मासे, दुर्जन व त्यांचे अडथळे नाहीतसे करीन. भूपृष्ठावरून मानव नाहीतसे करीन असे परमेश्वर म्हणतो. मी आपला हात यहूदावर, यरुशलेमेच्या सर्व रहिवाशांवर चालवीन. या स्थलातून बाल मूर्तीचे शेष नाहीतसे करीन आणि मूर्तीचे पुजारी व याजक यांचे नावही नाहीसे करीन. जे धाब्यावर आकाशातील सैन्याची पूजा करीतात, जे उपासक परमेश्वराची शपथ वाहतात व मिल्कोम मूर्तीचीही शपथ वाहतात, जे परमेश्वरापासून परांगमुख झाले आहेत, ज्यांनी परमेश्वराचे चरण धरिले नाहीत व त्याचा शोध केला नाही, त्यास मी नष्ट करीन. प्रभू परमेश्वरापुढे तुम्ही मौन धरून राहा, कारण परमेश्वराचा दिवस येऊन ठेपला आहे. परमेश्वराने यज्ञबलीची सिद्धता केली आहे. त्याने आपल्या आमंत्रितास पवित्र केले आहे. परमेश्वराच्या यज्ञसमयी असे होईल की सरदार, राजपुत्र व ज्या सर्वांनी परदेशी पोशाख चढविला आहे त्यांचा मी समाचार घेईन. त्या दिवशी जे उंबरठ्यावरून उडी मारून आपल्या प्रभूचा वाडा बलात्काराने व कपटाने भरून टाकितात, त्या सर्वांचा समाचार मी घेईन. त्या दिवशी मासळी दरवाजातून ओरडण्याचा आवाज होईल. दुसऱ्या पेठेतून आक्रंदन होईल व टेकड्यांवरून मोठा धडाका उडेल असे परमेश्वर म्हणतो. मक्तेशच्या रहिवाशांनो, आक्रंदन करा, कारण कनानाचे सर्व लोक नाश पावले आहेत. चांदीने लादलेले सर्व नाश पावले आहेत. त्या समयी असे होईल की मी दिवट्या घेऊन यरुशलेमेची तपासणी करीन व जे खाली गाळ असलेल्या द्राक्षारसासारखे मंदावले आहेत आणि आपल्या मनात म्हणतात की परमेश्वर बरे करीत नाही व वाईटही करीत नाही, त्यांचा मी समाचार घेईन. त्यांचा माल लुटला जाईल. त्यांची घरे उजाड होतील. ते घरे बांधितील, पण त्यात वसणार नाहीत. द्राक्षीचे मळे लावितील, पण त्यांचा द्राक्षारस पिणार नाहीत. परमेश्वराचा मोठा दिवस समीप आहे. तो येऊन ठेपला आहे. वेगाने येत आहे. ऐका, परमेश्वराचा दिवस. तेथे वीर दुःखाने ओरडत आहे. हा संतापाचा दिवस आहे. दुःखाचा व क्लेशाचा दिवस आहे. विध्वंसाचा व उजाडीचा दिवस आहे. अंधकाराचा व उदासीनतेचा दिवस आहे. अभ्रांचा व निबिड अंधकाराचा दिवस आहे. तटबंदीच्या नगरांविरुद्ध व उंच बुरुजांविरुद्ध रणशिंगाचा व रणशब्दाचा हा दिवस आहे.
मी माणसांवर संकट आणीन, ते अंधळ्यासारखे चालतील, कारण त्यांनी परमेश्वराविरुद्ध पाप केले आहे. त्यांचे रक्त धुळीसारखे व त्यांचे मांस विष्ठेसारखे फेकितील. परमेश्वराच्या क्रोधदिवशी त्यांच्या सोन्या रुपयाने त्यांचा बचाव होणार नाही. त्याच्या ईर्षेच्या अग्नीने सर्व देश भस्म होईल, कारण तो देशातील सर्व रहिवाशांचा अंत करील आणि तोही एकाएकी करील. सफन्या अध्याय 2. हे निर्लज्ज राष्ट्रा, एकत्र हो, ताळ्यावर ये, निर्णय बाहेर पडेल, दिवस भुसाप्रमाणे उडून जाईल. परमेश्वराचा क्रोधदिन तुम्हावर येईल, त्यापूर्वी ताळ्यावर या. देशातील सर्व नम्र जनांनो, परमेश्वराच्या न्यायानुसार चालणाऱ्यांनो, त्याचा आश्रय करा. धार्मिकता व नम्रता यांचे अवलंबन करा, म्हणजे कदाचित परमेश्वराच्या क्रोधदिनी तुम्ही दृष्टीआड व्हाल. कारण गज्जाचे विस्मरण पडेल, अश्कलोन रान बनेल, अश्दोदास भर दुपारी हाकून देतील. एक्रोनावर नांगर फिरेल, समुद्रतीरीच्या रहिवाशास, करेथी राष्ट्रास धिक्कार असो. हे कनाना, पलिष्ट्यांच्या देशा, तुझविरुद्ध परमेश्वराचे वचन आहे. मी तुझा असा नाश करीन की तुझ्यात एकही रहिवासी उरणार नाही. समुद्रतीरीच्या प्रदेशाची कुरणे बनतील व त्यात मेंढपाळांच्या गुहा व मेंढवाडे होतील. तो प्रदेश यहुदी घराण्याच्या अवशेषासाठी होईल. तेथे ते आपली मेंढरे चारितील. अश्कलोनाच्या घरातून ते संध्याकाळी बिऱ्हाडास राहतील, कारण परमेश्वर त्यांचा देव त्यांना भेट देईल व त्यांचा बंदिवास उलटवील. यवाबाने केलेली निंदा मी ऐकली आहे. अम्मोन वंशजांनी केलेली निर्भत्सना मी ऐकली आहे. त्यांनी माझ्या लोकांची निंदा केली आहे आणि त्यांच्या सरहद्दीवर त्यांनी आपल्या महत्वाचा तोरा मिरविला आहे. म्हणून सेनाधीश परमेश्वर, इस्रायलाचा देव, आपल्या जीविताची शपथ वाहून म्हणतो, मोवाब सदोमासारखे निश्चये होईल. अम्मोन वंशज गमोऱ्यासारखे होतील. खाजकुयरीचे वतन व मिठागर ही सर्व काळ वैराण होतील. माझ्या लोकांचे अवशिष्ट जन त्यास लुटितील. माझ्या राष्ट्राचे अवशिष्ट राहिलेले लोक त्यांचा ताबा घेतील. त्यांनी सेनाधीश परमेश्वराच्या लोकास तुच्छ मानिले व त्याजवर तोरा मिरविला, म्हणून त्यांच्या गर्वाचे त्यास हे प्रतिफळ मिळेल. परमेश्वर त्यास भयावह होईल. पृथ्वीवरच्या सर्व दैवतांचा तो क्षय करील. तेव्हा सर्व राष्ट्रद्वीपे व प्रत्येक जण आपापल्या स्थानी त्याला भजेल. अहो कुशाच्या रहिवाशांनो, तुम्हीही माझ्या तरवारीने मराल. तो उत्तरेवर आपला हात चालवून अश्शूराचा नाश करील. निनवे वैराण रानाप्रमाणे वृक्ष करील. गुरा मेंढरांचे कळप,
भूतलावरील सर्व पशु तिच्यामध्ये वसतील. पाणकोळी व साळू तिच्या खांबांच्या शिरोभागी राहतील. त्यांचे घुमणे खिडक्यातून ऐकू येईल. उंबरठे ओस पडतील, कारण त्याने गंधसरूचे लाकूडकाम उघडे केले आहे. हीच ती उल्हासी निर्धास्त असलेली नगरी. ती आपल्या मनात म्हणत असे की मीच काय ती आहे, दुसरे कोणी नाही. ती कशी ओसाड पशु बसण्याची जागा झाली आहे. तिच्या जवळून जाणारा प्रत्येक जण तिची छी थू करील व तिच्याकडे हातवारे करील. सफन्या अध्याय 3. ती बंडखोर, भ्रष्ट व बलात्कारी नगरी, तिला धिक्कार असो. तिने वचन मानिले नाही, बोध घेतला नाही, परमेश्वरावर श्रद्धा ठेविली नाही. ती आपल्या देवासमीप आली नाही. तिच्यातले तिचे सरदार गर्जना करणारे सिंह आहेत. तिचे न्यायाधीश संध्याकाळी बाहेर पडणारे लांडगे आहेत. ते सकाळच्यासाठी काही शिल्लक राहू देत नाहीत. तिचे संदेष्टे बढाईखोर व विश्वासघातकी आहेत. तिचे याजक पवित्र स्थान भ्रष्ट करीतात. त्यांनी धर्मशास्त्राचे अतिक्रमण केले आहे. तिच्यामध्ये परमेश्वर न्यायी आहे. तो काही अन्याय करीत नाही. रोज सकाळी तो आपला न्याय प्रगट करीतो, चुकत नाही. अधार्मिकास तर लाज कशी ती ठाऊक नाही. मी राष्ट्रे नष्ट केली आहेत. त्यांचे बुरुज उद्ध्वस्त केले आहेत. मी त्यांचे रस्ते उजाड केले आहेत. त्यांनी कोणी जात येत नाही. त्यांची नगरे उद्ध्वस्त केली आहेत. कोणी माणूस, कोणी रहिवासी तेथे उरला नाही. मी म्हणालो, तिने माझे भय मात्र धरावे, बोध घ्यावा. म्हणजे तिच्या संबंधाने मी जे काही ठरविले आहे, तदनुसार तिची वस्ती नष्ट होणार नाही. पण त्यांनी आपली सर्व दुष्कर्मे नेटाने चालविली. परमेश्वर म्हणतो, मी लुटीसाठी उठेन, तोवर माझी वाट पहा. कारण राष्ट्रे एकत्र जमवावी, राज्ये एकत्र मिळवावी. त्यावर माझा क्रोध, माझा सर्व संतप्त क्रोध पाडावा, हा माझा निश्चय आहे. कारण माझ्या ईर्षेच्या अग्नीने सर्व पृथ्वी भस्म होईल. मी राष्ट्रास शुद्ध वाणी देईन व परमेश्वराची सेवा घडावी, म्हणून ते सर्व त्याच्या नामाचा धावा एकचित्ताने करीतील. कुशाच्या नद्यापलीकडून ते माझ्या उपासकास आणीतील. ते माझ्या पांगलेल्यांची कन्या मला अर्पण म्हणून आणीतील. ज्या ज्या बाबतीत तू मजविरुद्ध उल्लंघन करावेस, त्याविषयी त्या दिवसात तुला लज्जित होण्याचे कारण पडणार नाही. कारण तेव्हा मी तुझ्या उन्नतीचा अभिमान धरणाऱ्यास तुझ्यातून नाहीतसे करीन. माझ्या पवित्र पर्वतावर तू यापुढे तोरा मिरविणार नाहीस. मी तुझमध्ये नम्र व गरीब लोक राहू देईन. ते परमेश्वराच्या नामावर श्रद्धा ठेवितील.
इस्रायलाचे अवशिष्ट जन काही अनिष्ट करणार नाहीत, लबाडी करणार नाहीत. त्यांच्या मुखात कपटी जिव्हा आढळावयाची नाही. ते चरतील व विश्रांती मिळवितील. कोणी त्यास भेवडावणार नाही. सियोन कन्ये, उच्च स्वराने गा. हे इस्रायला, जय जयकार कर. यरुशलेम कन्ये, मनःपूर्वक उल्हास व उत्सव कर. परमेश्वराने तुझा दंड दूर केला आहे. तुझ्या शत्रूचे निवारण केले आहे. इस्रायलाचा राजा परमेश्वर तुझमध्ये आहे. तुला पुन्हा अरिष्टाची भीती प्राप्त होणार नाही. त्या दिवशी यरुशलेमेस म्हणतील, हे सियोने, भिवू नको, तुझे हात गळू देऊ नको. परमेश्वर तुझा देव सहाय्य करणाऱ्या वीरासारखा तुझ्या ठायी आहे. तो तुझविषयी आनंदोत्सव करील. त्याचे प्रेम स्थिर राहील. तुझविषयी त्याला उल्हास वाटून तो गाईल. जे तुझे लोक सणाच्या मेळ्याची आठवण करून रडतात, त्यास मी एकत्र मिळवीन. त्याजवर निंदेचा भार पडला आहे. पहा, त्या समयी तुला पिडणाऱ्या सर्वांचा मी समाचार घेईन. जी लंगडी आहे तिला मी बचावीन. हाकून दिलेलीस परत आणीन. अखिल पृथ्वीवर ज्यांची अप्रतिष्ठा झाली आहे, त्यांची प्रशंसा व नावलौकिक व्हावा असे मी करीन. त्या समयी मी तुम्हास आणून एकत्र करीन. तुमच्या डोळ्यादेखत तुमचा बंदिवास उलटवीन. तेव्हा पृथ्वीवरल्या सर्व राष्ट्रात तुमचा लौकिक व गौरव होईल असे मी करीन.